पडताना पण पाहिला. एका बाजूला गुड्डू इलेव्हन वैतरणा बॉईज आणि दुसऱ्या बाजूला कलम टीमला पण पाहतो. या दोन टीम्स मधील सुरू असलेला तो संघर्ष मैदानामध्ये. दुसरा बॉल फुल टॉस कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होत असताना पाहायला मिळालं. एक रन मिळेल या बॉलवरती आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती एक या आकड्यावरती 2 बॉलचा खेळ मैदानामध्ये झाला. 6 षटकांचा फॉर्मॅट सातत्याने या स्पर्धेमध्ये काल देखील इतका उशीर होऊन देखील आयोजकांना नक्कीच सलाम ठोकावा लागणार आहे. एक वेगळी बाब आयोजनामध्ये सातत्याने आपण पाहिले आणि त्याचमुळे सातत्याने टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती शिवनेरी चषकाची चर्चा होत असते, या आयोजकांची चर्चा होत असते आणि ज्या पद्धतीने मागील 5 रात्रींपासून तो खेळ या मैदानावरती रंगलाय, आयोजनाची जी आपल्याला पाहायला मिळते, प्रशंसा केली जात असते सातत्यानं. ऑफ्टनवरती शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न झाला होता. पॅटर्न बॉलमध्ये कनेक्शन झालं नाही, चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 3 बॉलचा खेळ मैदानामध्ये झालाय. पहिले षटक सध्या प्रगती पथावरती. रोहितला पण पाहतोय स्ट्रायकिंगवरती. ॲक्शन रिप्लेमध्ये हा बॉल ज्या पद्धतीने रिव्हर्ट केला होता, वेगाचा अंदाज झाला नव्हता. चांगला वेग चिन्मयकडे आणि पहिल्या षटकामध्ये नवीन कोऱ्या बॉलने ज्या पद्धतीनं तो पेस त्या ठिकाणी रिलीज करताना असताना फुल टॉस लॉंग ऑफला खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला होता आणि सरळ बॉल लॉंग ऑफ सीमारेषा पलीकडे पहिला चौकार आजच्या रात्रीमधील 4 धावा चौकार. ओर दी विकेट. 5वा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. फ्रीटचा बॉल होता, त्यामुळे कुठल्याही प्रकारचं नुकसान त्या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या टीमला होणार नाहीये. सिंगलने धावसंख्या फलकावरती 11, 11 रन्स स्कोर कडती आपण पाहतोय. जय पाटील आणि त्याचबरोबर मनीष पाटील आपण पाहतोय, दोन अपकमिंग यंगस्टर सध्याच्या घडीला चर्चेमध्ये आहेत एनसीसी नारंगी टीमच्या माध्यमातून. शेवटचा बॉल आपण पहिल्या षटकामधील पाहणार आहोत. 11 धावा स्कोर कार्ड होती लागल्यात चिन्मयच्या अगेन्स्ट. मागील काही बॉलवरती चांगल्या रन्स येताना आपण पाहिल्यात आणि चांगलं कॅल्क्युलेशन पाहायला मिळालं. ज्या पद्धतीनं स्ट्रोक आलं, वैभव खऱ्या अर्थानं पॉवर प्लेचा बादशाह आणि त्याच्या माध्यमातून स्पेशली पॉवर प्लेमध्ये त्या रन्स येत असतात. 1 रन मिळेल शेवटच्या बॉलवरती. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल फलकावरती 12, 12 रन्स स्कोर कार्ड होती लागल्या जात आहेत. एक छोटंसं ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊयात संगीत कक्षामध्ये देवसंधी डीजे पीके यांना.
पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय परंतु सरळ चेंडू सीमारेषा पार जात असताना ते डिस्टन्स हवं होतं आणि ते डिस्टन्स मिळालंय. वैभवच्या बॅट मधून पहिला सिक्सर, षटकार. थँक्यू डीजे. बरोबर लेंथला फॉलो केलं होतं. टायमिंग हवं तसं मिळालं नव्हतं परंतु ज्या पद्धतीनं डिस्टन्स क्लिअर केला, या बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, कॅचिटचा कॉल. स्वतः गोलंदाज कमिटमेंट दाखवतोय. 99% डेडिकेशन त्या ठिकाणी पाहायला मिळालं. आपला फॉलो थ्रू मध्ये टीपला जाईल आणि संपलाय फलंदाज. वैभवचा खेळ गॉन. आपल्या संघासाठी पहिला ब्रेक थ्रू या ठिकाणी कंप्लीट होत असताना आपण पाहिला. तिसरा बॉल हा कमी गतीने टाकला. लेग कॉर्टर मैदानामध्ये पाहायला मिळाला. सरळ बॉल निघून जात असताना विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती मैदानामध्ये होत असताना आपण पाहतोय. सौरभ नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाल्या. या देखील फलंदाज इथून चांगलंच माहिती आहे येणाऱ्या 3 बॉलमध्ये काय करायचं आहे, कारण हा देखील पॉवर प्ले मध्ये चांगली बॅटिंग करणारा फलंदाज आहे. टेक्निक चांगली आहे फलंदाजाकडे. स्विच हिट ज्याची चर्चा आपण केली होती, आक्रमण करणं जाणतोय आणि दुसऱ्याच बॉलवरती स्विच हिट आणि सरळ बॉल सीमारेषा पलीकडे जात असताना 4 रन्स, चौकार. बिगड़ी हुई तकदीर बनती है आणि साईबाबांचं गीत आपण सुभाषदादा कदम यांच्या माध्यमातून ऐकलं. 22 स्कोरकार्डवरती नवीन फलंदाज अमोलला पण पाहतोय. 4थ्या क्रमांकावरती अमोल या ठिकाणी प्रमोट केले गेले. शेवटचा बॉल, पहिलाच बॉल इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरला. फटका तर ला जॉब आहे परंतु डिस्टन्स मिळालेला नाहीये. डाऊन दी बॉल फिल्डर. आणखी एक विकेट. फलंदाज अमोल गॉन.
सध्याच्या घडीला सर्वाधिक ट्रेंडिंगमध्ये असलेलं हे गीत आपण पाहतोय. बॅटर थोडीशी घाई करा, वेळ जास्त जातोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय विनीत मैदानामध्ये दाखल झालाय. पुन्हा एकदा चिन्मयला बॉलिंग ट्रॅकवरती सेकंड स्पेलमध्ये आणलं जात आहे. मागील 2 षटकांसाठी आतापर्यंत जर आपण पाहिलं तर जवळपास या ठिकाणी 13 मिनिटे खर्च केली गेलेत. कलम टीम लक्षात घ्या, येणारी जी 3 षटकं आहेत ती बरोबर तुम्हाला 12 मिनिटांमध्ये कंप्लीट करायची आहेत. रूल्स रेग्युलेशन मोस्ट इम्पॉर्टंट. 22वा स्कोर कार्डवरती 2 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपलाय. तिसऱ्या षटकाला सुरुवात होते. चिन्मयला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती ओव्हर दी विकेट. पहिलाच बॉल बरोबर व्हाईट यॉर्करचा प्रयत्न होता. भरपूर शफल झाले होते. शफल झाल्यानंतर त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर फाईन लेगला शॉर्ट सिलेक्शन होता. बॅटचा फॉलो थ्रू जो आपल्याला पाहायला मिळाला. वेग देखील भरपूर होता या बॉलमध्ये. पुन्हा एकदा रायटिंग सीमरचा वापर या ठिकाणी करण्यात आला तिसऱ्या षटकामध्ये. मागील ओव्हरमध्ये देखील संकेतची चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. रन्स खर्च केल्या नव्हत्या मागील ओव्हरमध्ये. आता चिन्मय बॉलिंग ट्रॅकवरती. हा कमी गतीने फुल टॉस आणि त्याच्यावरती आक्रमण. सरळ बॉल सीमारेषा पार. मिळतील धावा 6. नो बॉल. टोटल 7 रन्स या बॉलवरती पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा फ्री लायसन्स टू किल फ्री हिट. देखील इंटू दी गॅप मध्ये बाउंड्री लाईनला क्लिअर करत असताना आणखीन एक या ठिकाणी मोठा फटका रोहितच्या बॅट मधून चौकार. मागील 2 बॉलवरती खराब लाईन लेंथ वरती बॉलिंग केली जाते. गोलंदाज चिन्मयच्या माध्यमातून जो पहिला बॉल होता व्हाईट यॉर्कर आणि मागील जे 2 बॉल आहेत त्यामध्ये भरपूर मोठा फरक त्या ठिकाणी जाणवला लाईन लेंथ मध्ये. आणि ते ॲबिलिटी वरती आता नक्कीच बोट उचललं जात आहे चिन्मयच्या. कारण मागील ओव्हर्समध्ये देखील एक नो बॉल आपण पाहिला होता चिन्मयच्या माध्यमातून. आणि या ओव्हरमध्ये देखील तो एक्स्ट्रा बॉल मैदानामध्ये हाताळताना दिसतोय. 33 धावा फलकावरती 2 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झाला. इथून प्रोजेक्टेड स्कोर 85 च्या घरामध्ये दाखवतोय. रोहित चांगली बॅटिंग मैदानामध्ये करतोय आतापर्यंत. 1 मॅन शो. मागील 2 ओव्हर्समध्ये चांगली बॅटिंग त्याने केले. या ओव्हरमधील तिसरा बॉल ओव्हर दी विकेट. हार त्या विकेटवरती टाकण्याचा प्रयत्न झाला होता. बीट झाल्यात फलंदाज रोहित. 1 रन मिळेल तरी देखील 22च्या माध्यमातून प्रत्येक बॉलवरती रन घेण्याचा प्रयत्न केला. एक चांगलं नियंत्रण फलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळालंय. आणि एक नाविन्य रोहितच्या फलंदाजीमध्ये. कारण त्याला चांगलंच माहिती आहे इथून विकेट्स गेल्यात, रन्स कशा बनवायच्यात, कोणत्या गोलंदाजाला टार्गेट करायचं आहे. आणि या ओव्हरमध्ये चिन्मयला टार्गेट करण्याचा प्रयत्न त्याने केला होता. आता विनीत स्ट्रायकिंगवरती आपल्याला पाहायला मिळतोय जो एक फ्रेश बॅटर आहे. पहिलाच बॉल पिकअप शॉट उचलण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. लॉंगर मध्ये चान्स बनत असताना यस स्ट्रायकन विकेट जात असताना 34 वरती लागलाय. चौथा धक्का टीम वैतरणा बॉईज संघाला. चौतीस वरती 4 आपल्या मुख्य मंचावरती अल्पेश दादा भोईर आपल्याला पाहायला मिळत आहेत. खुशी 11 टीमचे प्रोप्रायटर. या मॅचचा आनंद घेत असताना नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय अमीर. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना 34 वरती 4 धक्के आतापर्यंत लागल्यात. गुड्डू 11 वैतरणा बॉईज या टीमला. 4 बॉलचा खेळ मैदानामध्ये झालाय. चिन्मयचा जर विचार केला तर या षटकाची सुरुवात चांगली झाली होती. परंतु मिडल ऑफ दी ओव्हर च्या 2 चुका त्याच्या माध्यमातून झाल्या. एक बीमर त्याने हाताळला. त्यानंतर एक स्लॉटमध्ये बॉल दिला होता आणि त्या 2 बॉलवरती चांगले रन्स आल्या होत्या. परंतु मागच्या 2 बॉलवरती कमबॅक चांगला केलाय. हा देखील चांगला बॉल. विकेट्स मिळू शकते शॉर्ट पॉइंटला. पुन्हा एकदा फिल्डर इंटरेस्टेड होते. बॉल थर्ड मॅन मध्ये ट्रॅव्हल करत असताना पाहायला मिळतो. आणि इथे आखिरकार
तो स्टॉप दिला गेला. 3 रन्स मिळतील या बॉलवरती. चांगली रनिंग बिटवीन द विकेट त्या ठिकाणी पाहायला मिळाली दोन्ही फलंदाजांची. आता शेवटच्या बॉलवरती रोहित स्ट्रायकिंगवरती असेल. 8 मध्ये 19 त्याने आपल्या टीमसाठी बनवल्यात. 37 फलकावरती शेवटचा बॉल या ओव्हरमधील आपण पाहणार आहोत. तिसरं षटक सध्या प्रगती पथावरती आहे. कंटिन्युअसली मागील 3 ओव्हर्समध्ये राईट आर्म पेसरचा वापर या ठिकाणी केला जातोय आणि प्रत्येक ओव्हरमध्ये डबल डिजिटमध्ये स्कोर येताना आपण पाहिलाय. एक फलंदाजांची खासियत आपल्याला पाहायला मिळाली, परंतु हे विसरून चालणार नाहीये. मागील 3 ओव्हरमध्ये 4 विकेट्स देखील घेतल्यात. शेवटचा बॉल ऑफस्टमवरती शफल होऊन कलात्मक फटका, परंतु काय फिल्डिंग होती त्या ठिकाणी. शॉर्ट फाईन लीगमध्ये काय डेडिकेशन होतं. ज्या पद्धतीनं स्वतःला पुढे सरसावत घेतलं आणि त्यानंतर तो बॉलला स्टॉप दिला. शाबासकीची थाप विकेट किपरच्या माध्यमातून दिली जाते. 38 वरती 4 सध्या अशी स्थिती मैदानामध्ये गुड्डू इलेव्हन वैतरणा बॉयज टीमची आपल्याला पाहायला मिळते. लक्षात घ्या टीम कलम येणारी जी 2 षटकं असणार आहेत, ते येणारी 2 षटकं तुम्हाला बरोबर 6 मिनिटे आणि 30 सेकंदांमध्ये कंप्लीट करायची आहेत, याची नोंद घ्या. ओव्हर नंबर 4 मध्ये प्रेमला बॉलिंग ट्रॅकवरती आणले गेले. 3 षटकं कंटिन्युअसली प्रमुख गोलंदाजांच्या माध्यमातून हाताळली होती. आता चौथ्या षटकामध्ये आपण तिसरा विकल्प मैदानामध्ये पाहणार आहोत. अर्थातच प्रेमला बॉलिंग ट्रॅकवरती आणले गेले. संगीतचा स्पीड थांबवून ठेवला. मागील ओव्हरमध्ये संकेतने चांगली कामगिरी केली होती. स्पेशली त्याने चिन्मयला बॅक करण्याचा प्रयत्न केला होता. मागील ओव्हरमध्ये देखील चांगले रन्स येताना पाहायला मिळाल्या. पहिला बॉल शॉर्ट बॉलचा वापर मैदानामध्ये झाला होता. त्याच्यावरती पुल शॉट मिड विकेटला प्रेक्षक बनून राहतील क्षेत्ररक्षक आणि सरळ बॉल सीमारेषा पार चौकार 4 रन्स. थँक्यू डीजे. सध्या 42 स्कोर कार्ड होते आपण पाहतोय. पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. प्रेमचं स्वागत चौकाराने केले गेले या ओव्हरमध्ये. दुसरा बॉल पिकअप शॉट मिड विकेटला क्लिअर करायचा डिस्टन्स मिळाला आणि सरळ बॉल सीमारेषा पार सिक्सर. फलंदाज रोहितच्या बॅटमधून षटकार. या मॅच मध्ये रोहित एकाकी झुंज देत असताना पाहायला मिळतोय. आतापर्यंत 11 बॉलमध्ये 30 रन्स त्याच्या बॅटमधून येत असताना आपण पाहतोय आणि या सीझन मध्ये चांगल्या फॉर्म मध्ये. आणखीन एक इथे रॅम शॉट पाहायला मिळतोय. ऑफस्टोमवरती शफल होऊन फाईन लेगला क्लिअर केलाय. आधी षटकार आणि तदनंतर चौकार. आणखीन एक या ओव्हर मधील चौकार 4 धावा. आता स्विच इट अटेम्प्ट केला होता. इथे देखील विकेट किपर बीट झाल्यात आणि तदनंतर हिंदुश्री कुणालदादा पाटील यांच्या कटआउटला अभिवादन करण्याकरिता 4 धावा चौकार 22च्या माध्यमातून ह्या रन्स मिळतील. टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 56. 56 धावा फलकावरती लागल्या गेल्यात या ओव्हरमध्ये. आतापर्यंत मागील 4 बॉलमध्ये तब्बल रन्स येताना पाहायला मिळाल्यात. 18 रन्स या एकाच ओव्हरमध्ये. आतापर्यंतचं हे सर्वाधिक महाग षटक आपल्याला पाहायला मिळते. आता चांगला बॉल मैदानामध्ये टाकला होता. एक्स्ट्रा बाउन्स त्या ठिकाणी होता. राऊंड द विकेटने येत असताना अँगलचा फायदा घेतला. प्रेमला पण पाहतोय. 5वा बॉल चांगला होता. आता शेवटचा बॉल असेल या ओव्हरमधील. 56 धावा फलकावरती लागल्यात. 56 इंटू स्कोर कार्ड आपण पाहतोय. शेवटच्या बॉलवरती आता रोहित स्ट्रायकिंगवरती.
पहिल्या 4 बॉलमध्ये एअर स्ट्राईक त्याने केले. आता हा समोर लॉंगॉनला टार्गेट केलाय, फटका फसलाय, इंटरेस्टेड आहेत फिल्डर, टिपलाय झेल आणि संपलाय रोहितचा खेळ. गॉन. चा कॉल मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 58 स्कोर कार्ड वरती 2 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झाला. 2 बॉल आतापर्यंत झाल्यात. आता शेवटची 30 सेकंद या ठिकाणी उरल्यात. तिसरा बॉल असेल लेफ्ट आर्म राऊंड दी विकेट. हा देखील चांगला लेग ब्रेक मैदानामध्ये टाकला होता. ऑफ्टन वरती शफल होऊन फाईन लेगला खेळायचा होता, परंतु बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन झालेला नाहीये. पूर्णपणे शफल झाले होते, वाईड लाईनवरती आले होते. तिथे देखील साहिलने चांगल्या पद्धतीनं बीट केलं होतं. आता हा फुल टॉस मिड विकेटला पुन्हा एकदा ड्राईव्ह त्या ठिकाणी दाखवला जातो. शतशक त्या ठिकाणी आहेत. एकच रन या बॉलवरती मिळेल. 59 स्कोर कार्ड होती. पूर्णपणे रन्स थांबवून ठेवण्याचा प्रयत्न आता या ओव्हरमध्ये केला जातोय. मागील 4 बॉलमध्ये एकही मोठा फटका आलेला नाहीये आणि मागील 4 ओव्हर्सचा जर विचार आपण केला तर कंटिन्युअसली तिथे 1 ते 2 बॉल नंतर मोठे फटके येत होते. हा देखील चांगला लेग ब्रेक हा फुलर लेंथ वरती ठेवला होता. विकेट किपर बीट झाल्यात. तदनंतर डेंजर कडे फलंदाज आपल्याला पाहायला मिळाले. 22च्या माध्यमातून 1 रन स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाईल. धावसंख्या फलकावरती 60 रन्स स्कोर कार्ड ते आपण पाहतोय. शेवटचा अंतिम बॉल या 5व्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. साहिलची प्रशंसा करावी लागणार आहे, कारण जिथे मागील 4 ओव्हर्समध्ये प्रत्येक बॉलर फेल जात होता, तिथे साहिल आला आणि आपल्या स्किल्सला या ठिकाणी इम्प्रूव्ह करत असताना हा देखील लेग ब्रेक आणि इथे विकेट मिळत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. अंपायर डिसिजन या ठिकाणी येईल आणि तदनंतर येस बॅटर आउट. फलंदाज अमीरला परतावं लागते तंबूच्या असलेला. ते सेलिब्रेशन पुन्हा एकदा आपण स्क्रीनवरती पाहणार आहोत, परंतु चर्चा सध्या तरी साहिलची केली पाहिजे, कारण या सिच्युएशनला येऊन आणि या कंडिशनला येऊन त्यांनी जी गोलंदाजी केला, आपला स्टँडर्ड त्या ठिकाणी दाखवला. हा लेग ब्रेक प्रचंड फिरला होता, बॅटची कडा घेतली, तदनंतर हा कॅच तत्पूर्वी 61व्या बॉलवरती मिळेल. धावसंख्या फलकावरती 61. मागील 7 बॉलमध्ये एकही मोठा फटका आलेला नाहीये. आधीची जी 4 षटकं होती तिथे कंटिन्युअसली या ठिकाणी मोठे फटके येत होते. तिथे पूर्णपणे क्रेडिट द्यावं लागणार फलंदाज
रोहितला ज्या पद्धतीनं त्याने बॅटिंग मैदानामध्ये केली होती क्रेडिट डिझर्व करतोय. दुसरा बॉल थोडस कमी गतीने टाकलाय, परफेक्ट यॉर्कर स्लोअर वन आणि त्याच्यावरती परफेक्ट यॉर्कर. विकेट मिळत असताना ऑफस्टम्पला डिस्ट्रॉय केलाय. त्रिफलाचीत यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. यश गॉन. बॉल आणि पहिल्याच बॉलवरती ओव्हर दी लॉंग ऑन हा स्ट्रोक खेळला जातोय. डिस्टन्स हवंय आणि ते डिस्टन्स मिळालंय. सरळ चेंडू सीमारेषा पार. पहिल्याच बॉलवरती ट्रेडमार्क षटकार. 6 धावा. बॉल आणि 2 बॉलचा खेळ बाकी आहे. ओमकार शेटेचा मध्ये शफल होऊन हुक शॉट आणि फाईन लेगला धावा बुक केल्या जात आहेत. रन मिळतील 6. आणखीन एक सिक्सर रोहित वैतीच्या बॅट मधून. यावेळेस 6 धावा षटकार. जज करणं त्या ठिकाणी सोपं झालं फलंदाज रोहित साठी. 75 स्कोर कार्ड होती. शेवटचा बॉल आपण पाहतोय या फर्स्ट इनिंग मधील. या देखील बॉल वरती फॉलोइंग स्वीप आणि सरळ बॉल फाईन लेगला. आधी हुक शॉट आणि तदनंतर फॉलोइंग स्वीप. रोहित वैतीच्या बॅट मधून बॅक टू बॅक दुसरा सिक्सर. टीमची टोटल 81 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. 6 षटकांचा खेळ संपल्यानंतर तब्बल 81 धावा या पहिल्या लढतीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्या पद्धतीने स्ट्रोक मैदानामध्ये खेळला होता रोहितच्या माध्यमातून याच ओव्हरमध्ये भाविकने देखील एक षटकार मारला होता. 82 रन्स स्कोर कार्डवरती लागल्या जात आहेत. टार्गेट 82च आपल्याला पाहायला मिळते. चेस करायचे 82. 6 षटकांमध्ये टीम कलमला टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, परंतु बॉलर्स कडून हवी तशी कामगिरी पाहायला मिळाली नाही. परंतु साहिलचं या बॉलिंग युनिटमध्ये कौतुक करावं लागणार आहे. आदरणीय सन्माननीय रोहिदास दादा पद्मन किनी साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. नंदगडी पडा गावामधील एक अनमोल रत्न आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या या स्पर्धेसाठी तब्बल 3000 रुपयांचं धन्यवाद रोहिदास दादा किनी. आपल्या हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद. बॅटिंग कार्ड आपल्याला पाहायला मिळतं.
दिशेने आपण जातोय. टॉस त्या ठिकाणी केला जाईल एका बाजूला रंगी आणि दुसऱ्या बाजूला खुशी इलेव्हन संतोष भुवन. हॅलो चेक डीजे 2 मिनिटं. कलम टीम आपल्यासाठी जो आरक्षित प्लेयर्स डगआउट आहे पेव्हिलियनचे आपल्याला पाहायला मिळते, तिथूनच आपण बॅटिंगसाठी मैदानामध्ये उतरायचं आहे. सर आपण टॉसच्या दिशेने जातोय. थँक्यू डीजे. चला टॉस आपण करतोय. आदरणीय रोहिदास सजकिनी आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या माध्यमातून आपल्या या स्पर्धेसाठी तब्बल 3,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य या ठिकाणी लाभलं गेलं आहे. चला खुशी इलेव्हन संतोष भुवन टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या जय या ठिकाणी उपस्थित आहेत. एनसीसी नारंगी टीमचे कॅप्टन. खुशी इलेव्हन संतोष भुवन टीमचे कॅप्टन सर आपण टॉससाठी त्वरित या. चला खुशी इलेव्हन संतोष भुवन टीमचे कॅप्टन प्लीज टॉससाठी या. वेलकम काजू, आपलं स्वागत असेल. चला टॉस आपण करतोय. मान्यवरांच्या शुभाचे टॉस त्या ठिकाणी केला जाईल. एका बाजूला हेड आणि दुसऱ्या बाजूला टेल. जय या ठिकाणी कॉल करतील. रोहिदास सदकिनी यांच्या शुभाचे टॉस त्या ठिकाणी केला जातोय. हेड असा कॉल या ठिकाणी केलाय आणि टेल आलाय. मी मान्यवरांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचं. दोन्ही टीमला शुभेच्छा देऊन. टॉस कॅप्टन तुम्ही जिंकलात, काय निर्णय असणार आहे? फिल्डिंग करू. फिल्डिंग करत असताना समोरच्या टीमला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 50 पर्यंत रोखण्यापर्यंत करू. त्याचबरोबर असे महत्त्वाचे गोलंदाज नफीज आहे, देवा आहे, अमन आहे, बॉलर आहे चांगले. तुमच्या टीममध्ये बॅटिंग तर लाजवाब आहे, परंतु गोलंदाजी डेंजरस आहे. तर बॉलिंग युनिटला काय संदेश देण्याचा प्रयत्न असेल? जो तुमको मिले वो बेस्ट करो. ऑल द बेस्ट. जय, टॉस सरल्यात आता बॅटिंग करावी लागणार आहे. माइंडमध्ये काय टोटल असणार आहे? असं काय फिक्स नाही, पण जास्तीत जास्त धावा बनवायचा प्रयत्न करू. असे महत्त्वाचे फलंदाज तुमच्या बॅटिंग युनिटमध्ये आहेत आता मनीष आहे, आकाश आहे, मयूर आहे, गौतमदा आहे, धीरज आहे, आहेत अजून 4-5 जण. आणि या स्पर्धेविषयी आपलं मनोगत कसं व्यक्त कराल? खूप चांगली टुर्नामेंट आहे आणि लाईट पण खूप चांगली आहे. ऑल द बेस्ट. दोन्ही टीम्स टॉस साठी जिंकलाय, तो म्हणजेच खुशी इलेव्हन संतोष भुवन टीमने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. जाऊ आपण कमेंट्री बॉक्समध्ये. ओडिओ कॉम्बॉक्स मिस्टर उत्कर्ष पाटील सर, थँक्यू सो मच. धन्यवाद, थँक्यू सो मच. आज खऱ्या अर्थानं या स्पर्धेची 5वी रात्र आणि 5व्या रात्रीला सुरुवात. चला कळम संघ, तुम्हाला विनंती आहे की आपण आपला एक्स्ट्रा खेळाडू पाठवा. करूया आजच्या रजनीला सुरुवात. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्य शिव सर्वदा. सर्व मांगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी राजांना वंदन, ग्रामदेवतेला वंदन आणि माझे स्वर्गवासील वडील यांना पुण्य स्मरण करून मी उत्कर्ष पाटील आज 5व्या रात्रीत तुमच्या साथीनं जोडतोय. आपण बघत आहात शिवनेरी चषक विराथांचं हे एक जबरदस्त आयोजन नियोजन आणि आज वसई विरार हाफला सुरुवात होत आहे, ज्यामध्ये 8 संघ तुम्हाला पाहायला मिळतील. प्रथमतः बॅटिंग करत असताना पहिल्या इनिंगमध्ये आपण धावा तपासून पाहिल्या तर वैतरणा हा संघ आपल्याला पाहायला मिळाला. वैतरणा बॉईजने 81 रन या फलकावरती उभ्या केल्या आणि 82 धाव्यांचं एक चांगलं टार्गेट कळम या संघासमोर उभं केलं. पाहूया त्या धावा कशा होतील. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये या स्पर्धेचे मुख्य समालोचक व्हॉइस ऑफ वाकळण खूप चांगल्या पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्रात ज्यांची चर्चा ते ओमकार शेटे सर आज या स्पर्धेमध्ये देखील जोडलेत, त्यांचं देखील स्वागत आहे. इथून मॅचला देखील सुरुवात होईल आणि एक चांगला मॅच तुम्हाला सगळ्यांच्या भेटीला पाहायला मिळतोय.
कळम एका बाजूला एका बाजूला वैतरण्यात व्यंकटेश यांना आपण पाहताय. मुंब्रा वर्ण मात्र इथे आलेत. अगदी वेदभर पोटासाठी कष्ट किती करावे लागतात हे सध्या आपल्याला पाहायला मिळतं. आज मुंब्रावरनं आलेत ते. संसार त्यांना देखील आहे, परंतु पोटाला जी एक आपण पाहतात गरज आहे उदरनिर्वाहासाठी त्यांना इथे यावं लागतं. यश आणि संकेत पहिलाच बॉल क्रॅकिंग स्ट्रोक कव्हरला क्षेत्ररक्षक आणि विकेटचं पतन. पहिल्याच बॉल वरती शून्याचा चष्मा घालून फलंदाज इथे बाद होते आहेत. फटक्यामध्ये कुठलीच कमी नव्हती, परंतु यावेळेला आपण पाहतात क्षेत्र निवडता नाही आलं ओमकार सर आणि फलंदाज बाद देखील झालेत. खूप चांगला बॉल होता. फटका देखील तितका सुंदर होता. गॅप शोधणं इम्पॉर्टंट होतं, ते नाही जमलं. स्पर्धेच्या 5व्या रात्रीची झाली आहे सुरुवात आणि या आपण वळूयात पहिल्या मॅचच्या दुसऱ्या डावाकडे. 82चं रनचेस आणि पहिल्याच बॉलवरती एक्स्ट्रा कव्हरला अपिश खेळलं होतं. एलिव्हेशन थोडं कमी होतं आणि सीमेरेषे लगेच तिकडे एक चांगला झेल झाला. कपाळी केसरी गंध हमा शिव छत्रपतींचा छंद, मुखामध्ये एकच नामघोष जगदंब जगदंब. मुजरा मानाचा, ज्याच्यामुळे हिंदव्याची स्वराज्याची सकाळ आपल्याला पाहायला मिळाली. राजे तुम्ही होतात म्हणून टिकून राहिलं दारासमोर तुळस. राजे तुम्ही होतात म्हणून टिकून राहिलं मंदिरावरती कळस. राजे तुम्ही होतात म्हणून भरून राहिलं सुवासिनीचं कपाळ. राजे तुम्ही होतात म्हणून आम्हा मराठ्यांनी पाहिली हिंदव्याची स्वराज्याची सकाळ. वेलकम बॅक छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा नगरीवरती 5व्या रात्रीमध्ये सर्वांचं स्वागत करून जाऊया ऑनगोईंग मॅच मध्ये. आज देखील तुम्हाला अगदी 8 टॉपर्स टीम पाहायला मिळतील. कालची रात्र गर्दीचा हिस्सा नाही तर कारण होतं गोरसई ब आणि त्या टीमनं सुपर 7 मध्ये आपला प्रवेश निश्चित केलाय. शून्यावरती धक्का लागला पहिला. संकेत आणि त्याच्या सोबतीनं न्यू बॅटर्स आता मैदानावरती इंटर झालं. निर्भय 82चं रनचेस आणि निर्भयला अशीच बॅटिंग करावी लागेल. ज्याच्या मनामध्ये नाहीये कोणताही भय त्याचं नाव आहे निर्भय. आणि पहिल्याच बॉलवरती बॅकफुटला जाऊन स्क्वॉक कट आणि चांगला फटका. गुंडप्पा विश्वनाथ स्टाईल राहुल द्रविड स्टाईल काय म्हणशील उत्कर्ष. 82चं रनचेस आणि चौकार आलाय म्हणजे लढायला टीम कळम देखील तयार आहे वैतरणा बॉईज समोर. निश्चित स्वरूपात खूप चांगली सुरुवात इथं आपण निर्भयच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. ज्यांनी पहिलाच बॉल खूप चांगला फटका खेळला आणि मागील बॉलवरती विकेट गेलं होतं हे माहीत असताना जिथे हात खोलण्याची संधी मिळाली ती संधी साधली. पुढचा बॉल याही बॉलला 30 सर्कलच्या आतमध्ये खेळाडू होते मिड ऑफला आणि बॉलला पाठवून दिले लॉंग ऑफ मध्ये. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर सलगचा दुसरा चांगला फटका हाही पाहायला मिळाला ओमकार सर. चांगला फटका होता अगदी ओव्हर द बॉलर सेड. अगदी पहिला फिल्डर्स तिकडे नाही आहे. लगातारचे 2 चौकार मैदानावरती आलेत. वैतरणा खेळतीये मैदानाच्या आतमध्ये अगदी सफाळ्याच्या आधी एक जे स्टेशन येतं ते म्हणजे वैतरणा. इथनं जास्तीचा दूरवरचा प्रवास नाही आहे आणि समोर टीम खेळते कळम. इथे सिंगलचा प्रयत्न होता. अगदी सॉफ्ट हँड खेळायचं होतं दाखवतं बॅट्समन ड्रिल करून. एक्झॅक्टली त्याला करायचं काय होतं. रिक्वायर रन रेटांना अगदी पहिल्या ओव्हरपासून 13.88 म्हणजे थोडंसं दूर आहे आणि ते जर कव्हर करायचं ना उत्कर्ष येत्या 2 बॉलमध्ये कमीत कमी एखादा चौकार षटकार पाहिजे. निश्चित स्वरूपात आणि तो चौकार षटकार येईल का ही प्रश्न आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अमोल तयार आहेत. षटकातील पुढचा बॉल इथे जर आपण तपासून पाहिलं तर फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत पुन्हा गड्डीपेक्षा कव्हरला आणि तुर्ताच सिंगल मिळतंय आणि या सिंगलच्या साह्यानं ओमकार सर धावसंख्या आता आगेकूच करते. 1-9 रन फलकावरती लागलेत. मुख्य व्यासपीठावरती अनुपदादा पाटील पालघर जिल्हा प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि निश्चित स्वरूपात त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आर्थिक सहाय्य 5,000 रुपयाचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यांचं मनपूर्वक आम्ही आभार मानू इच्छितो. तसेच पुरुषोत्तम वासुदेव किणी सर नांदगडी पाडा यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आर्थिक सहाय्य 500 आणि त्यांच्याच स्वागताकरिता ठोकलेला षटकार डाऊन दी ग्राउंड. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर 6 धाव्यांनी आता पहिलं षटक ओमकार सर संपलं. सुरुवात जे तुम्ही म्हणाले की 13.82चा रिक्वायर्ड रन रेट होता त्या अनुषंगाने सुरुवात आता इथे स्वप्नगत झालाय. फटका चांगला खेळला. 15 रन 15वरती 1 धक्का. संकेतनं पहिल्याच बॉलवरती सांगितलं की मी लढायला तयार आहे आणि पहिलं षटक संपल्यानंतर टीम कळम पोचली आहे 15वरती. वैतरणा बॉईज खेळतीये. वैतरणा म्हटलं की आवर्जून शेखर दादा म्हणेल. माझ्या आयुष्यामध्ये ना अगदी सफाळ्यामध्ये जर मी पहिल्यांदा कोणतं गाव पाहिलं तर ते वैतरणा. अगदी वयवर्ष फक्त 15 असताना कदाचित उत्कर्ष तुला माहिती करून देईल. परमपूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले प्रेरित एक स्वाध्याय परिवार असतो. त्याच्या माध्यमातून भक्त फेरीचा एक उपक्रम गावागावात जाऊन केला जातो आणि माझ्या आयुष्यातली पहिली भक्ती फेरी मी वैतरणा गावात केली. जय योगेश्वर. वैतरण्याच्या तमाम स्वाध्याय परिवाराला 15ला 1 बाद आणि षटक संपलं मैदानावरती पहिलं आणि अजूनही इथनं 5 षटकांचा खेळ बाकी आहे. स्वाध्याय परिवार देखील अगदी उत्कर्ष तुझ्या माहितीसाठी आज अमेरिका असेल UK असेल अनेक विविध देशांमध्ये
बरोबर शार्प 8:30ला सायन प्रार्थना घेतली जाते श्रीमद भगवद्गीतेच्या विचारावरती कृष्ण वंदे जगद्गुरु या एका टॅगलाईन वरती खरं तर रोह्यातनं एक प्रवास सुरू झाला पांडुरंग शास्त्री आठवले नावाचा आणि पूर्ण जगाला शांतीचा संदेश देत एका अगदी स्वाध्यायाच्या धागेमध्ये ज्या नावानं गुंफलं अर्थातच आदरणीय दादाजींना त्रिवार मानाचा मुजरा. बॉल तयार ऑन साईडला बॉल टर्न केला आडवा बॅटनं डीपमध्ये मिड विकेटला फोल्डच तिकडे स्क्वेअर लेगच्या अगदी जवळ जाऊन बॉल स्टॉप करेल खेळाडू कक्षाच्या समोर तो मध्ये एक सिंगल धावफलकावरती पूर्ण केली जाईल. एका धावेच्या मदतीनं धावफलक स्कोरकार्डवरती पुढे चाललाय. टीम कळम खेळतीये 16 धावा धावफलकावरती लागलेत. बॉलिंग ट्रॅकवरती आता अमोलला आधी विनीतला आपण पाहिलं संकेत खेळतोय 1 मध्ये 6 निर्भय बॅटिंग करतोय 5 मध्ये 10 आणि ही जोडी जर अशीच बॅटिंग करत राहिली ना ह्या 82च्या रनचेसला 4 चांद लावण्याचं काम हे दोन्ही बॅटर्स करतील. अगदी बरोबर ज्या पद्धतीने मी उल्लेख केला की हे दोन फलंदाज या पद्धतीने खेळलेत तर धावा होऊ शकतात. इथे देखील फटका खेळलाय खरा बिटवीन द गॅप बॉल चालला वेगानं सीमारेषेला फाडत चिरत सीमारेषेच्या बाहेर हा चौकार. खूप चांगली बॅटिंग. संकेत सांगतात की जरी टार्गेट मोठं असलं 82चं हरकत नाही आम्ही देखील या टार्गेटला चेस करण्याकरिता संपूर्ण तयारीने आलोय. कळमवरनं आम्ही इथे का आलोय आमच्यातील कलागुण कौशल्य नैपुण्य इथे दाखवतात. कळमचे संकेत आणि चेंडू सरळ सीमा रेषेच्या बाहेर जाताना पाहायला मिळाला आणि धावांची गती जर तपासून पाहिली तर आता 20 रन हे फलकावरती आहेत. एक गडी बाद झालाय. पहिल्याच बॉलवरती फलंदाज बाद झाल्यानंतर मागे वळून न पाहणारा संघ आहे तो म्हणजेच कळम. शिवनेरी चषकामध्ये आज आपलं नशीब आजमावत असताना 5व्या रात्रीतलं हे घमासान गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. इथे देखील फटका तर खेळायचा होता खरा कव्हर्सला परंतु व्यवस्थित कनेक्शन नाही झालं आणि तदनंतर आता धावसंख्या इथून आकार घेते आणि जाऊन पोहोचते ती म्हणजेच फलकावरती 21. 3 बॉलचा खेळ देखील संपला. 3 बॉलचा खेळ ज्या वेळेला संपतो त्यावेळेला 21 रन या फलकावरती परिपूर्ण होतात. एका बाजूला निर्भय ज्यानं निर्भीडपणानं खूप चांगल्या पद्धतीनं सुरुवात तर केली. 5 बॉलमध्ये 10 रन त्याच्या बॅटमधनं आल्या. तदनंतर संकेत हा खेळाडू 3 बॉलमध्ये 11 वरती खेळतोय. अफलातून क्रिकेट त्याच्या बॅटमध्ये देखील धावा यायला लागल्यात आणि ते जमेची बाजू आहे कळमसाठी. षटकातील पुढचा बॉल गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. याही बॉलला फटका खूप चांगला खेळलाय. थ्रू द कव्हर्स बॉलला काढले. क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल पूर्ण झाली आणि सिंगलनच राहावं लागेल संतुष्ट. एका बाजूला वैतरणा बॉईज वसई विरार शहरी गेट आपल्याला पाहायला मिळतोय आणि ज्यामध्ये आज 8 संघ खूप चांगल्या पद्धतीने क्रिकेट खेळून दाखवतात. आजच्या दिवसात संतोष भुवन नालासोपारा हा संघ अल्पेशदा भोईर यांचा आपल्याला पाहायला मिळतोय आणि या पहिल्या दिवसात 3ऱ्या दिवसात त्यांचा एक संघ आपण पाहिला 311 जागमाता रावळे तोही पुढे आला. आजच्या दिवसात त्यांनी संतोष भुवन या संघाला प्रेम दिले. 22 वरती 1 कळम बॅटिंग करते दुसऱ्या डावामध्ये. षटकातील पुढचा बॉल अमोल यांचा. यावेळेला अमोलचा बॉल सरळ खेळला डाऊन द ट्रॅक. क्षेत्ररक्षक तिथे नाहीत आणि बॉल चाललाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर आलाय. झन्नाटेदार हा चौकार. 26 रन या चौकाराच्या मदतीने आता स्कोर कार्डला धावांचा वेग वाढायला लागला आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 26 वरती. कळम बॅटिंग करते आणि या दुसऱ्या षटकामध्ये त्यांनी उत्तर चांगल्या पद्धतीने द्यायला आता सुरुवात केली. 82 धावा जरी असल्या त्याही धावा आमच्यासाठी जरी टार्गेट मोठं असलं पहिल्याच मॅच मध्ये आम्ही देखील तयारीने आलो. या स्पर्धेत शिवनेरी चषक जिंकायचं स्वप्न आम्ही देखील पाहिले. त्या प्रथम क्रमांकाच्या करंडकाकडे आम्ही देखील सन्मानानं पाहतोय. अगदी संध्याकाळपासून ज्या वेळेला आले आणि तदनंतर या मैदानात सध्या 5 बॉलचा खेळ संपलाय पंच आणि तदनंतर आपण पाहता तिथे नवीन बॉल जाईल कारण षटक क्रमांक 2 चालू आहे पॉवर प्लेचं. 26 रन हे फलकावरती आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अमोल यांच्या षटकात 5 बॉलमध्ये आतापर्यंत रन झालेत ते म्हणजे 11. एका बाजूला संकेत एका बाजूला निर्भय. 4 बॉलमध्ये 15ची झंझावाती खेळी. एका बाजूला निर्भयनं देखील चांगली साथ दिली. 6 बॉलमध्ये 11 वरती. टार्गेट सध्या 82चं. रिक्वायर्ड रन रेट 13.44. करंट रन रेट जर तपासून पाहिला तर 14.18 जवळपास 15ला आता टच करतोय. षटकातील पुढचा बॉल गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार आहेत. या षटकातील फटका पुन्हा एकदा खेळलाय. शॉर्ट कव्हरला खेळाडू आहेत तिथून ते बॉलला फील्ड करतात. तुर्तास जर तपासून पाहिले तर आता मिळतंय तो म्हणजेच डॉट बॉल. या डॉट बॉलच्या साह्याने 2 षटकांचा खेळ देखील संपला. 2 षटकांचा खेळ ज्या वेळेला संपतोय 13ची सरासरी राखत धावसंख्या फलकावरती 26 आहेत आणि 26ला 1 अशी स्थिती बॅटिंग करत असताना कळम संघाची ओमकार सर.
नक्की 2 षटकांमध्ये अगदी आपण पाहिलं ना, आता पहिलं षटक होतं बॅटिंग टीमच्या नावावरती, दुसऱ्या षटकामध्ये देखील 2 चौकार जरूर आले, म्हणजे काहीसं थोडंसं कमबॅक झालं असं म्हणायला हरकत नाही आहे. 11 धावा या षटकामध्ये आल्या आणि आता रिक्वायर रन रेट जर पाहिलं तर ते देखील आत्ताही 14ला टच करत आहे. 24 चेंडू आणि 56 धावेची गरज आहे. 26 धावा धाव फलकावरती झालेत, 82चं लक्ष आहे. खूप सुंदर हा नजारा तुम्हाला पाहायला मिळतोय. कॅनॉन गिरीश यांच्या माध्यमातून टिपण्यात आलेलं हे ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून क्षणचित्र आणि बाजूला पूर्ण सफाळ्याचा परिसर. आता सफाळा आहे ना फक्त खरं तर छोट्या मोठ्या घरा किंवा बंगल्यांपुरता मर्यादित नाही राहिलाय. आता सिमेंटच्या मोठे मोठे इम्पायर्स उभे होऊ लागलेत. जवळजवळ विठ्ठलवाडीपर्यंत आता बिल्डिंग्स पोचू लागलेत. हळूहळू टेंबी खोडावेपर्यंत चालतील. लवकरच अगदी मेट्रो देखील सुरू होती आहे, जेटी सुरू झाली आहे. या सगळ्या अगदी डेव्हलपमेंटच्या दिशेनं आता सफाळेकर देखील वाटचाल करतात. आणि म्हटलं जातं ना की जरी कितीही डेव्हलपमेंट झाली तरी गावाचं गाव पण कुठं आहे तर आवाजून मग ते सफाळा विभाग आहे, जिथे तुम्हाला अगदी गावरान फील आल्याशिवाय 100% राहणार नाही. 2 षटकं संपली आहेत, धावा झाले 26 आणि आता समीकरण उरलंय 24 चेंडू 56 धावाची गरज. रात्र नाही स्वप्न बदलतं, दिवा नाही वाद बदलतं. मनात नेहमी आशा सवी जिंकण्याची, कारण नशीब बदलो न बदले उत्कर्ष, पण वेळ ती मात्र नक्की बदलते. कारण स्वतःच्या कर्तृत्वाला सिद्ध करायचं तर आयुष्यामध्ये मागे पाहून चालत नाही. कीप गो हेड, अगदी ते स्वतःला म्हणावं लागेल. येणाऱ्या प्रत्येक टीमला टप्पा पडला, एक्स्ट्रा बाउन्स, डोक्याच्या वरून फ्लॅश झाला, अंपाचा इशारा व्हाईट बॉल आणि त्या सोबतीनं 1 फॉर दी ओव्हर हा कॉल देखील रितेश कदम सरांच्या माध्यमातून त्या ठिकाणी केला जातो. उमेश केणे सरत, मुन्ना पठाण सरत आणि नितेश कदम सरत, एक टेंबी खोडावेचे, तर दुसऱ्या बाजूला एक टिटवाळा निंबवलीचे, तर दुसऱ्या बाजूला एक शहापूर. आणि आपण पाहताय विभागातील हे सगळे अंपास आपल्याला पाहायला मिळतात. हा टप्पा पडल्यानंतर बाहेर निघाला, व्हाईट बॉलचा इशारा. विनायक दादा केणी यांची लाडकी कन्या ती देखील आज खरं तर लवकरच आली आहे. मॅचचा आनंद या ठिकाणी घेते, खूप गोड आहे. आणि आता तिला पण माहिती आहे घरी जायची वेळ झाली आहे. बाय बाय दीदी. 28 धावा धावफलकावर, पण वडिलांना घरी जाऊन चालणार नाही. सकाळी 4:30-5 पर्यंत खरं तर उत्कर्ष तुला सांगेल ही सगळी टीम या ठिकाणी होती, या शिवनेरी चषकाचे शिल्पकार. आणि घरी जाऊन ना फक्त अर्धा तास त्या सगळ्यांनी काय केलं तर ब्रश आणि फ्रेश, त्यानंतर खरं तर लगेच आपली बॅग उचलून सगळे कामाला पोचले. आणि पुन्हा एकदा त्याच थाटात त्याच रुबाबात भर दुपारी 3 वाजता कोणी घरी जाऊन आराम केला असता 1-2 तास, मग येऊन विकेटवरती खरं तर विकेटला सगळं काही मरम्मत करण्याचं काम केलं. आणि पुन्हा अगदी त्याच थाटात हे सगळेजण सज्ज राहिले. म्हणजे मागच्या जर जवळपास आपण 24 तासात जर शिवनेरी चषकाच्या आयोजकांना झोप किती मिळाली तर फक्त 0 मिनिटं हे त्याचं उत्तर आहे. आणि या मेहनतीतनं उभं राहतं शिवनेरी चषक. म्हणून तर आज शिवनेरी चषक जगाच्या पाठीवरती सफाळामध्ये काहीतरी वेगळं नाव कमवतं. तर का तर त्याच्या मागे अफाट मेहनत, दिवसाची रात्र रात्रीचा दिवस करून शिवनेरी चषक भरवलं जातं. म्हणून तर या स्पर्धेचा मानसन्मान जगाच्या पाठीवरती सफाळ्याच्या क्रिकेट विश्वात तो काही वेगळा आहे. 28 धावा धावफलकावर, विकेट्स गेलेले 2. आता थोडासा दबाव वाढलाय. सुरुवातीचे 2 व्हाईट बॉल जरूर आले, त्यानंतर एक डॉट आणि त्यानंतर विनीतनं विकेट काढली. हा विनीत तोच जो पहिल्या षटकामध्ये विकेट अगदी 1 काढताना दिसला, मध्ये रन्स खर्च केला होता त्यानं 15. त्याच्यामुळे आता त्याच्यावरती आक्रमण कुठेही होऊ नये त्याला माहिती आहे. जर इकडे आक्रमण झालं तर नजर लागेल विनीतच्या बॉलिंग स्पेलला. त्यामुळे एक चांगलं कमबॅक करणं विनीतसाठी खूप गरजेचं आहे. निश्चित स्वरूपात विनीतची आता ही चांगली गोलंदाजी फार महत्वाची असेल. 2 बॉलचा खेळ देखील संपला. धावसंख्या फलकावरती 28 लागल्या आणि तो विकेट देखील निर्भयचा पाहायला मिळाला. नवीन फलंदाज दाखल झाले, त्यांचं नाव कळवा आमच्यापर्यंत. करण आपल्याला पाहायला मिळत आहेत, जिथे सध्या आपण पाहू शकता करण बारी हे सध्या मैदानाच्या आतमध्ये आणि तो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. त्यांच्यासाठी पहिलाच रिव्हर्स स्विचचा प्रयत्न आणि त्यानंतर तो रिव्हर्स स्विच नाही, इथे सक्सेस झाला. डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक 3 चालू आहे आणि 3ऱ्या षटकाचा खेळ चालू असताना बॉलचा खेळ झाला 3. यश किणी त्यांचं देखील स्वागत आहे. एक युवा असा मात्र याच विराटांचा हा युवा निश्चित स्वरूपात एक चांगल्या डॉक्टर पदाकडे निश्चित स्वरूपात अग्रेसर होईल. येणाऱ्या काळात विराटनला एक डॉक्टर देखील मिळेल. सध्या धावांची गती तपासून पाहिली तर ह्या डॉट बॉलच्या साह्यानं 28ला स्थिर आहे. येणारे 2 बॉल बाकी. षटक क्रमांक 3 फलंदाज करणच्या साथीने संकेतला खेळपट्टीचा योग्य तो एक अनुभव आला आणि आता तो आपल्या खेळाडू समवेत शेअर करतायत की कुठल्या पद्धतीचा खेळ व्हायला हवा.
कारण 2 बॉल डॉट आलेत. 2 बॉल डॉट आले म्हणजेच आता इथे या प्रेशर बॅटिंग टीमवरती आहे. तुम्हाला इथून येणाऱ्या काळात पुनरागमन करावं लागेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज विनीत अगदी शेवटचा 5वा बॉल या षटकातील घेऊन तयार आहेत. ऑन साइडला सरळ खेळलाय फटका लॉंग ऑन मधून, सरळ डाऊन द ग्राउंड, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. नितेश कदम सरांना हात उंचावण्याची संधी आणि बॉल स्टँड अँड डिलिव्हर. शिवनेरी चषकाचा हा सोनेरी षटकार धावसंख्या फलकावरती आता सध्या पाहून तपासली तर जाऊन पोहोचते 34 वरती. आणि या षटकात पहिले 2 बॉल डॉट खेळला खरा करण आणि तदनंतर ज्याच्या नावामध्ये रन त्याने ठोकला हा षटकार आणि मिळवले 6 रन. 19 बॉल 48 ची गरज या मॅचला जिंकण्याकरिता कळम या संघाला. 2 धक्के लागलेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार आहे. पुढचा बॉल, हा बॉल जाऊ दिला पंचांनी. त्या बॉलला व्हाईट बॉल घोषित केलं. आता या व्हाईट बॉलच्या साह्याने आणखीन धावसंख्या आकार घेते आणि जाऊन पोहोचते ती म्हणजेच 35 रन्स. 35 धावा ह्या धावफलकावरती आहेत. 5वी रात्र या स्पर्धेची आणि त्यामध्ये वसई विरार गट आपल्याला पाहायला मिळतात. शिवनेरी चषकाचं दिमागदार आणि शानदार आयोजन. परेश मंडप आणि डेकोरेटर्स यांनी या स्पर्धेची शोभा वाढवली म्हणायला हरकत नाही. ज्या पद्धतीनं फ्लड लाईटचा हा उजेड आपल्याला पाहायला मिळतोय मुख्य ग्राउंड मध्ये. षटकातील पुढचा बॉल आणि शेवटचा बॉल. याही बॉलला स्क्वेअर ऑफ द विकेट फटका खेळला. डीप एक्स्ट्रा कव्हरचे खेळाडू वेगाने पुढे आलेत आणि बघता बघता इथून सिंगल परिपूर्ण झाली. सिंगलच्या साह्याने 3 षटकांचा खेळ देखील संपला. 3 षटकांचा खेळ संपतोय. धावसंख्या लागतात 36. आता येणारे 18 बॉल तेही महत्वाचे आहेत. येणाऱ्या काळात 2 षटकं परिपूर्ण करण्याकरिता तुमच्याकडे 8 मिनिटांचा अवधी आहे. वैतरणा बॉईज लक्षात घ्या. आणि जर त्या 8 मिनिटात तुमची 2 षटकं नाही झाली तर शेवटच्या षटकात एक खेळाडू 30 सर्कलमध्ये येईल. आता येणाऱ्या काळात जर आपण तपासून पाहिलं तर 18 बॉलमध्ये धावा करायच्या आहेत या मॅचला जिंकण्याकरिता. 18 बॉल आहेत आणि 18 बॉलमध्ये 46. कोण जिंकणार आणि कोण हरणार? पुढच्या मॅचचा देखील तो टॉस झाला. त्याही मॅच मध्ये मजा येईल जिथे आता शिवनेरी चषकाची 5वी रात्र आपल्याला पाहायला मिळाली. 6:45च्या सुमारास मॅचला सुरुवात होत असताना आपण पाहिलं आजच्या दिवसात देखील. कालच्या दिवसात गोरसे बी, पवन केणे असतील, कपिल केणेची गोलंदाजी काय अचूक राहिली. जणू काही खेळपट्टी कपिलसाठीच बनवली होती शिवनेरीची. अनेक फलंदाज राहिले. चांगले फलंदाज त्याने गार केले सहज. आणि तोच कपिल केणे सुपर 7 साठी त्यांना मिळालं. शेवटच्या दिवसात भावेश पवार देखील येण्याची संधी असू शकते कारण त्यांचा घरचा संघ. त्यांनी म्हटलं की मी ग्रामीण क्रिकेटला जास्तीत जास्त पसंती देतो. त्या ग्रामीण क्रिकेटने मला मोठं केलंय. तुम्ही ओपन क्रिकेटमध्ये तुमचा फॉर्म संपला की तुम्ही संपलात, परंतु तुम्ही ज्या वेळेला घरच्या संघातून खेळता त्यावेळेला तुमच्या खराब फॉर्म मध्ये देखील संघ उचलून घेतो. आणि तीच ग्रामीण बिग बॅशला त्यांनी मात्र तो बाईट मांडला आणि तेच आपल्याला पाहायला मिळतील का? सर भावेश पवार भिवंडीचा एक दिग्गज खेळाडू. षटक क्रमांक 4 ला सुरुवात. 18 बॉल 18 बॉलमध्ये रन करायचे 46. मॅच आता दोन्ही बाजूने झुकलेली आहे, दोन्ही बाजूने वाकलेली आहे. कुठला संघ जिंकणार आणि दुसऱ्या डावाचा ज्यांना खेळ करायला मिळेल? सर 18 बॉल आहेत, 18 बॉलमध्ये रन करायचे 46. मॅच परफेक्ट बॅलन्स. 15.33 रिक्वायर रन रेट. चांगला बॉल होता. लोवर फुल टॉस बॅटवरती प्रॉपर कनेक्ट झाला नाही आहे. चला इन फ्रंट ऑफ दी सेंटर. सेकंडचा कॉल. खूप रनिंग बिटवीन द विकेट फास्ट राहिल्यात. आता ओव्हर झालाय. 2 मले अगदी 3 बनवू शकतील आणि 2 धावेला सिंगलला डबलला ट्रिपल मध्ये या ठिकाणी पूर्ण करण्यात आला. रिव्ह्यू कॉल करण्यात आला. ऑब्जेक्टिंग टू फील्ड त्यासाठी की ओव्हरस्टेपसाठी? ओव्हरस्टेपसाठी. ओके. अंपायर कॉल आहे. आपण जाऊयात आपल्या PCR कंट्रोल रूम मध्ये. DBN लाईव्ह तिकडे उपस्थित आहे आणि थर्ड अंपायरच्या भूमिकेत जोडले जातील शहापूरची शान मुन्ना पठाण. ओव्हरस्टेपसाठी थर्ड अंपायर त्या ठिकाणी घेण्यात आला. हा मागच्या बॉलचा ऍक्शन रिप्ले. राईट आर्म ओव्हर द विकेट आले होते आणि हा फेअर बॉल. चला आपण गेम कंटिन्यू प्ले करूयात. स्किट झाला होता त्या ठिकाणी फूट आणि त्यानंतर आपण पाहताय अगदी जवळजवळ 2 इंच आतमध्ये देखील पाय आपल्याला पाहायला मिळाला. जरूर अंपायरच्या मनामध्ये शंका होती, त्याचं निराकरण करण्यात आलं आणि दूध का दूध पाणी का पाणी अतिशय चांगलं टेलिकास्ट DBN लाईव्हचं आपल्याला पाहायला मिळतं. 39-39 धावा धाव फलकावर. 17 चेंडू आणि 43 धावेची या ठिकाणी गरज. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅकवर. फटका समोर. बॅटमन साऊंडला टक. लॉंग ऑनला फिल्डर आहेत उपस्थित. एकच धाव त्यामुळे मिळेल. एका धावेच्या मदतीनं स्कोर पुढे चाललाय. धावफलकावरती 40-16 बॉलचा खेळ शिल्लक उत्कर्ष आणि अजूनही 42 धावेची गरज. खूप चांगली मॅच
कालचा दिवस आपण सामना पाहिला होता 6 मध्ये 16 आणि दांडी समोर त्या चेस झाल्या होत्या धाकटी डहाणूच्या माध्यमातून. कदाचित हा सामना देखील तिकडेच पोहोचेल, पण त्यासाठी येणारे 4 चेंडू आणि कमीत कमी 10 ते 11 रन्स येणं बॅटिंग टीम कळमसाठी खूप गरजेचं आहे. वैतरणा बॉईज समोर बॉल होता या बॉलिंग मार्कवर, राईट आर्म ओव्हर द विकेट, बॅटच्या समोर आणि लॉंग ऑनला फील्ड त्याच्या अगदी नजरेसमोरून बॉल सीमारेषा बाहेर चाललाय. ओव्हर द लॉंग ऑन, बॉल सीमा पलीकडे आलाय. या मॅच मध्ये एक वेगळा माहोल बनवणारा, संघर्षाचा शंख नाद करणारा हा दमदार फटका, 6 धावा. आणि या षटकारानं स्कोर पुढे फ्लाय होत असताना टीमची टोटल धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते, पुढे सरकली आहे. अर्ध्यापेक्षा जास्त प्रवास चांगला पार केला टीम कळम संघानं. चेंज ऑफ पेस, कमी गतीने टाकला, पिक पॉइंटला पिक केलाय, विदाउट ओडीपी ड्रॉप केला बॉलला मिड विकेटच्या बाहेर. आणि एखादा रॅपिडो पेक्षा सुपर फास्ट खरं तर डिलिव्हरी व्हावी तितकाच खतरनाक फटका होता. आपण 4 मध्ये 10 ची चर्चा करत होतो. फलंदाज कळमचा सांगतो, करण मला थोडी जास्त घाई आहे, मला रन पाहिजे. अगेन द स्विंग, आडवा बॅटनं मिड विकेटला मारलाय एक धमाकेदार षटकार. थँक्यू सो मच. धावसंख्या फलकावरती या षटकाराच्या सहाय्याने 52. आता सध्या 14 बॉल आणि 14 बॉल मध्ये रन करायचे 30. मॅच खूप चांगला, अगदी दोन्ही संघ सहज रीतीने हार नाही पत्करणार. याही वेळेला फटका अतिशय सुंदर, शेवटपर्यंत बॉलकडे पाहत राहिले आणि त्यानंतर डीप पॉइंटला बॉलला क्लिअर केलंय सरळ सीमारेषेच्या बाहेर हा चौकार. आणि याच दरम्यान या ठिकाणी शुभागमन झाला आदरणीय अशोकजी किणी साहेबांचं, आणि त्यांचं देखील करूया स्पर्धेच्या माध्यमातून आपण सहर्ष स्वागत. आमचे अतिशय जिवलग मित्र चेतन आणि त्यांचे पिताश्री आहेत, त्यांचं या व्यासपीठावरती मोस्ट वेलकम. धावसंख्या फलकावरती 56 गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. या हेवाला मिडल ऑफ द बॅट, स्वीट साऊंड, बॉल स्टँड अँड डिलिव्हर्ड. पंच नितेश कदम सर दर्शवतात की हा षटकार आहे तोही क्लास. फलंदाज करण नावामध्ये रन आणि धावा आता अगदी खोऱ्यानं ज्याच्या बॅटमधनं यायला लागल्या अफलातून बॅटिंग. बॉल आहेत 12 मध्ये करायचे 20. कळम सांगतात की आम्ही देखील जिंकायला आलोय, जरी फार वेळेला आम्ही इथे नसतो खेळत, परंतु आता आलोय तर चांगले क्रिकेट खेळून दाखवणार. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये धावा करायच्या 20. काय सामना रंगलाय. कळम विपक्षात वैतरणा बॉईज, या संघाच्या विपक्षात हाणामारी, आक्रमण, शंखनाद. जिंकण्यासाठी सगळं काही करावं लागतं मैदानाच्या आतमध्ये आणि ती मेहनत आहे, संघर्ष आहे, कष्ट आहे, संयम आहे. या सगळ्या गोष्टी एकंदरीत येत असताना आपल्याला पाहायला मिळतात खूप चांगल्या पद्धतीने. आता सध्या 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 20 रन हे सध्या आपल्याला संघ पाहायला मिळतो. कळमचा संघ पाहायला मिळेल. जर कंपॅरिझन तपासून पाहिलं, कळम 62ला 2 लॉस आहेत. वैतरणा बॉईज या वेळेला 56ला 5 होते, परंतु शेवटचे 2 षटक धावा तिथे वेगाने वाढल्या. आता कळम सांगतात की आम्ही शेवटच्या षटकात नाही तर आम्ही सगळं काही व्यवस्थित करून या सामन्याला पुढे घेऊन जाणार. लास्ट 15 बॉलचा जर आपण खेळ पाहिला तर बघा, जिथे वाईट बॉल आले, 1 विकेट आला, 2 षटकार आले, 1 तिहेरी धाव आली, डॉट बॉलचं प्रमाण देखील वाढलं तिथे 4, परंतु सावरलं पुन्हा एकदा करणनं. आता सध्या बॉलचा खेळ बाकी आहे 12 मध्ये रन करायच्यात 20. एका बाजूला कळम, एका बाजूला आपण बात्यात संघ आहे वैतरणा. नालासोपाऱ्याच्या अगदी आपण पाहतात समुद्र किनाऱ्यालगत असणारं हे कळम गाव आणि एका बाजूला आपण पाहतात आपल्याच विभागातलं वैतरणा गाव. ओमकार सर, 12 बॉल आणि 20चा सामना अतिशय चांगल्या पद्धतीने तापलाय. क्या मॅच झाली आहे. 18 मध्ये 46 पाहिजे होते. मागच्या ओव्हर पूर्णपणे अगदी संकेत आणि करणचं आक्रमण सुरूच राहिलंय. 6 मध्ये संकेत खेळतो, 16 वरती करण खेळतो, 9 मध्ये 32, 26 धावा आलेत मागच्या 6 बॉल मध्ये. लास्ट ओव्हर खूप खतरनाक होतं. खरं तर वैतरणा बॉईज टीमसाठी अजूनही वेळ गेलेली नाही आहे. वैतरणा बॉईजला इथे कमबॅक करणं ते खूप गरजेचं आहे. ओव्हर नंबर 5 मध्ये यंग टॅलेंट बॉलिंग ट्रॅकवरती तुम्हाला पाहायला मिळतं. हरीचा वापर या ठिकाणी करण्यात आला आणि धावफलक सध्या धावफलकावरती 63. अजूनही रनचेस बाकी. 11 मध्ये 19. बॅकफुटला गेले, स्लाइस करायचं होतं पॉईंटच्या वरनं, प्रॉपरली कनेक्ट नाही झाला. चेंडू आणि बॅटचा संपर्क मिळते फक्त एकच धाव. खूप चांगल्या टप्प्यावरती सध्या हरी गोलंदाजी करताना
आपल्याला पाहायला मिळतोय. टाइम देखील फिनिश झाला, म्हणजे हे षटक संपल्यानंतर फक्त 4 खेळाडू असतील 38 सर्कलच्या बाहेर. 10 चेंडू आणि 18 धावा आता या मॅच मध्ये करायच्यात. 64 ऑन दी बोर्ड, 64 धावा. इथे फटका फसला, बॉल हवा होता. शॉट एक्स्ट्रा कव्हर की डीप एक्स्ट्रा कव्हर, कोण घेईल कॅच? झेल सुटला. त्यानंतर झालेत खूप साऱ्या मिस्टेक्स. बॅकअप देखील थोडंसं लेट आलं, त्याचं रूपांतर 2 धाव्यामध्ये झालं. तुम्ही त्या स्टेजला कॅच सोडता जिकडे फलंदाजानं अगदी तुफानी बॅटिंग केली आहे. 200 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटनं सध्या मैदानावरती जो खेळतोय त्या संकेतला जीवनदान देणं म्हणजे अगदी स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड नाही, कुऱ्हाडीवरती पाय आपटण्यासारखं झालाय. सोपा झेल होता आणि तो अगदी इतका सोप्या पद्धतीनं सोडला जितका सहज कॅरी व्हायला पाहिजे होता. आता समोर झेल सोडलाय, फलंदाज सोडणार नाहीये. जसा बॅटवर आला होता ना त्याच्यावरती रबर स्टॅम्प होता कळम ब्रँडेड षटकाराचा आणि लॉंग ऑफच्या वरतून बॉल चालला सीमा पार आणि या षटकारानं समीकरण आता उत्कर्षांना खूप सोपं वाटू लागलंय. काल हे मैदान आहे ना अगदी रन्स डिफेंड करण्यासाठी ओळखलं गेलं. प्रत्येक सामना काल जवळपास थांबवला गेला. एक मॅच फक्त धाकटी डहाणून दांडी समोर चेस केली, बाकी सगळ्या मॅच मध्ये रन्स डिफेंड झाले. शेवटचा सामना 49 धावेच्या फरकानं जिंकला. गोरसई बन आणि आपल्या गोलंदाजीची ताकद सिद्ध केली. इथे एक्स्ट्रा कव्हरला बॉल आता देखील झेल आणि यावेळी फायनली टिपलाय. म्हणजे मॅचचा जीव आणि प्राण ना अजून बाकी आहे, कारण 8 चेंडू 10 ची गरज होती. आता समीकरण मैदानावरती उरलंय, येणारे 7 चेंडू आणि 10 धावेची गरज आहे. 7 बॉल 10 चांगला सामना. एका बाजूला कळम, एका बाजूला वैतरणा बॉयज. चांगलं क्रिकेट निर्भयनं देखील दाखवलं. जिथे ज्यांच्या बॅटमधनं त्या रन आल्या 11. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर सध्या संकेत बाद झाले तिथे, आणि जिथे आपण पाहू शकता संकेत बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळालं, ज्यांनी चांगलं क्रिकेट जरूर दाखवलं. परंतु आता या मॅच मध्ये ट्विस्ट, जो विकेट आलाय षटकारानंतर वैतरणा बॉयज सांगते की लढणार शेवटपर्यंत. जरी कॅच सुटला, षटकार आला, परंतु आम्ही पुनरागमन करू शकता या मॅच मध्ये. ओमकार सर, नक्कीच कमबॅक झालाय. छोटं का होईना पण कमबॅक झाला आणि छोटी छोटी पावलं विजयाच्या दिशेनं मोठी स्वप्न साकार होतात. मागचा झेल खूप चांगला टिपला गेलाय, त्याचं देखील कौतुक आवर्जून व्हायला हवं. एक झेल जो सुटला त्यानंतर खूप काही बदललंय. जिकडे रनचे 6 मध्ये मी म्हणेल ना 15-16 बाकी राहिलं असतं, तिकडे आता 7 मध्ये 10 वरती बाकी आहे. हा बॉल जर एक चांगला टाकला गेला तर मॅचचं चित्र पुन्हा एकदा बदलू शकतं. नवीन फलंदाज मैदानावरती इंटर झाला टीम कळमसाठी, संचित. बॉल बाकी आहे 7, रन बाकी आहेत 10. क्लोज जातात, सर्व मॅचेस क्लोज जातात. इथे फटका चांगला. आता मॅचची हवा पहिल्याच बॉल वरती संचितनं बाहेर काढली आहे. 11 धावा या षटकामध्ये जवळपास अगदी आपण पाहताय जमवल्याच होत्या. शेवटच्या बॉल वरती चौकार तो देखील जोडला गेलाय आणि आता उरलंय समीकरण 6 चेंडू आणि 6 धावेची गरज. 6 बॉल आणि 6 धाव्यांची गरज आपल्याला पाहायला मिळते या मॅचला जिंकण्याकरिता. एक खेळाडू मध्ये लक्षात घ्या, इथे देखील फटका खूप चांगला खेळलाय आणि तदनंतर आता 6 बॉल आणि 6 धाव्यांचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 76 रन फलकावरती लागल्या. कळमनं रनचेस मध्ये आपली ताकद दाखवली आणि चांगलं क्रिकेट दाखवलं. वैतरणा बॉईज साठी आता थोडंसं टेन्शनचं काम मैदानाच्या आतमध्ये, कारण 6 बॉल 6 डिफेंड एवढ्या भल्या मोठ्या मैदानात थोडंसं कठीण जातं. परंतु अनेक वेळा आपण ओव्हरऑल क्रिकेटमध्ये 6 बॉल 1 देखील होताना नाही पाहिलेत आणि या सध्या या गोष्टी आहेत क्रिकेटच्या खेळात. आता बॉल आहेत 6 मध्ये रन करायच्यात 6. कालच्या दिवसात कपिल केणेची जी गोलंदाजी राहिली ना, ती गोलंदाजी या 6 बॉल 6 थांबवण्याची क्वालिटी दाखवून दिली त्याने. जबरदस्त गोलंदाजी. गोडसे बी संघ ज्यावेळेला दाखल झाला त्यावेळेला अनेक प्रेक्षकांनी या स्पर्धेकडे उपस्थिती दाखवली आणि शेवटपर्यंत अगदी 3:30 पावणे 4 वाजेपर्यंत प्रेक्षक राजे जिथे जागा मिळेल तिथून मात्र मॅचचा आनंद घेत राहिले. आणि आपल्याला पाहायला मिळतात सन्मान्य श्री सचिनदादा पाटील, आगरी प्रीमियर लीगचे विद्यमान अध्यक्ष, आणि त्यांचं इथे मात्र आगमन होते. त्यांचं आम्ही करतोय हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत. आणि त्यांच्या साथीनं अनंत पाटील हे इथे दाखल झालेत. सचिनदादा पाटील आणि अनंत पाटील सरांचं इथे आगमन. त्यांचं या शिवनेरी चषकाच्या 5व्या रात्रीत सहर्ष हार्दिक स्वागत आहे. तुम्ही आलात आणि सध्या 6 बॉल 6चा सामना चालू आहे. गोलंदाज तयार. यावेळेला स्विच हिट करायचा होता, डॉट बॉल येतोय. आता बॉल आहेत 5 आणि 5 बॉल मध्ये रन करायच्यात तुम्हाला 6. ओमकार सर, डॉट बॉल आलाय या 6 बॉल 6च्या मॅच मध्ये. अशा जाग्या झाल्या ते क्रिकेट अनप्रेडिक्टेबल आहे. इथे कधी 6 बॉल मध्ये 1 डिफेंड होते, इथे कधी 6 मध्ये 30 देखील चेस होतात आणि 6 बॉल 6-7ची मॅच. लास्ट स्टेजला जर 2 पहिले चांगले बॉल आले ना तर मॅचची मजा काही वेगळी होत्या. अशा मॅचेस ना नेहमी चर्चेचा विषय बनतात. करण ऑन स्ट्राईक.
11 मध्ये 33 वरती करण बॅटिंग करतोय, त्यामुळे थोडासा दबाव गोलंदाजावरती देखील असणार आहे. कारण करणच्या रडारमध्ये एक बॉल आला ना मॅचचा रिझल्ट तो लावेल. गोलंदाजाला ना प्रत्येक बॉलवरती मेहनत करायची आहे. आता बॅट्समनला दुसऱ्या बाजूला एक चांगला फटका शोधायचा. सिंगल डबल जरी आले तरी देखील विजयाच्या दिशेनं टीम वाटचाल करणारा 5 चेंडू आणि 5 धावेची आवश्यकता. लेफ्ट आर्म बॉलर आहे त्याच्यामुळे चान्सेस बनवू शकतात या स्टेजला, जिकडे दोन्ही रायटी बॅट्समन बॅटिंग करतायत आणि अशा जर मिसफील्ड झाल्या तर कदाचित रन्स डिफेंड होणं कठीण होईल. एकच धाव होती, थ्रो चांगला आला, कॅरी नाही झालाय आणि सिंगलला डबलमध्ये पूर्ण करण्यात आलाय आणि समीकरणात लेस दॅन रन बॉल आलाय. 4 चेंडू आणि 3 धावाची गरज आहे. जर इकडे सिंगल वाचवली असती तर न्यू फ्रेश आलेला बॅट्समन संचित अलसे स्ट्रायकर इनला तिकडे रिझल्ट काहीतरी वेगळा असता. बट चांगल्या आय सेटल बॅट्समन समोर अगदी रन्स डिफेंड करणं 4 मध्ये 3 आता ते थोडंसं कठीण बनणार आहे. कारण खूप चांगला खेळ आहे, ज्याच्या नावामध्ये रन्स आहेत तो बरसलाय. तुफानी बॅटिंग अगदी मैदानावरती त्यानं केली आहे आणि म्हटलं जातं ना वाद्यात सापडली आहे नावर तिला किनारी लावर, आज ते करणच्या बॅटनं काम केलं. शफल झाले होते, ऑन साईडला हुक करायचं होतं. अजून एक मेल फक्त सिंगल. अजूनही मॅच संपलेली नाही आहे. लेग बाईटच्या स्वरूपात धाव जोडली जाते आणि समीकरण मैदानावरती उरतंय. येणारे 3 चेंडू आणि 2 धावेची गरज है. हर काम ना कभी तकदीर के बलों से टाले नहीं जाते, कोशिश करने से हमेशा जीत बनती आसान, काच के खिलौने हवा में उछाले नहीं जाते. शेवटच्या टप्प्यापर्यंत प्रयत्न म्हणजे यश. जिंकणं हारणं एक वेगळा भाग आहे, लढणं हे गरजेचं आहे. इथे लढतोय मैदानावरती सचित आणि करण. सिंगल कंप्लीट झाली आहे, थोडीशी मिसफील्ड आणि त्याचं रूपांतर आता झालंय विजयी फटक्यामध्ये. हा आलाय चौकार आणि सामना जिंकलाय कळम संघानं. 82 धावेचं रनचेस 84 स्कोर कार्ड वरती लागलेत 7 विकेट्सनं आणि 2 बॉल बाकी ठेवत एका हाती हे सक्सेसफुल चेस केलंय टीम कळमनं वैतरणा बॉईज समोर. चला नेक्स्ट मॅच लगेचच मैदानावरती फिल्डिंग टीम उतरली आहे. बॅटिंग टीम तुम्हाला देखील त्वरित इंटर व्हायचं आहे. सलामीची जोडी आपल्याला पाठवायची आहे आणि मॅच समरी तुमच्या समोर. पहिल्या डावात वैतरणा बॉईज साठी रोहित खेळलाय 15 मध्ये 34, रोहित वैती 4 मध्ये 13, वैभव 5 मध्ये 8, भाविक 2 मध्ये 7. मात्र गोलंदाजी ती थोडी खराब झाली. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हकदार या ठिकाणी आपण देणार आहोत आणि सामनावीराचा पुरस्कार जाणार आहे विथ द बॅट, ज्याच्या बॅटमधनं 25 रन्स झाले आणि